औषधांमध्ये झेंडूच्या फुलांचा, पानांचा, झेंडूच्या फुलाच्या बियांचा, त्याच्या मुळांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो। झेंडू हे उत्तम असे अँटीमायक्रोबियल आहे, अँटीपायरेटिक आहे, म्हणजे तापामध्ये उपयुक्त आहे, तसेच अँटीबॅक्टेरियल आहे। जर तुम्हाला कुठलं इन्फेक्शन झालं असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन, ते कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। अँटीव्हायरल आहे, व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। दाहशामक आहे, शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर त्याचे शमन करण्यासाठी उपयुक्त आहे। रक्तस्तंभक आहे, जर शरीरामधून कुठूनही ब्लिडिंग होत असेल, जसं की मूळ व्याधीतून किंवा स्त्रियांना मासिक पाळीतून जर जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असेल तर या ठिकाणी रक्तस्तंभक म्हणून काम करतं। रक्तशोधक आहे, रक्त शुद्ध करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। स्किन टोन सुधारण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। झेंडूच्या झाडाचा उपयोग वेगवेगळ्या व्याधींमध्ये केला जातो, जसं की संधिवात, दातदुखी, कानदुखी, त्यानंतर मूळव्याध, मासिक पाळीच्या समस्या, त्वचा विकार, इरेक्टाईल डिसफंक्शन, श्वसनाचे विकार जसं दमा, खोकला, त्यानंतर लघवीचे विकार म्हणजे लघवीला जळजळ होणे, लघवी कमी प्रमाणात होणे, किंवा किडनीमध्ये किंवा युरेटरमध्ये स्टोन असणे, अंगावर कुठेही फोड येणे। आता व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये आपण झेंडूचा कशा प्रकारे वापर करावा। जर तुम्हाला पिंपल्स आले असतील, मोठे मोठे मुरूम असेल, तर अशा वेळी झेंडूच्या फुलांचा काढा तयार करून घ्यावा। जसे की झेंडूचे 5-6 फुलं घ्यावे, 1 कप भर पाण्यामध्ये त्याचा काढा बनवून घ्यावा, अर्धा कप शिल्लक राहील इतका काढा बनवून घ्यायचा आहे। नंतर तो काढा गाळून घ्यायचा आहे आणि रोज रात्री झोपायच्या आधी तो कॉटनच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे। असं जर तुम्ही कंटिन्यू 1 महिना केलं तर बरेचसे मुरूम कमी व्हायला मदत होते, रक्त शुद्ध व्हायला मदत होते, स्किन टोन सुधारायला देखील मदत होते। जर तुम्हाला कीटक दंश झाला असेल, त्यामुळे त्या ठिकाणी दाह होत असेल किंवा त्या ठिकाणी लाल फोडी आली असेल, तर अशा वेळी झेंडूच्या फुलांची पेस्ट त्या ठिकाणी लावावी। कीटक दंशामुळे होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते। जर तुम्हाला मच्छर चावला किंवा गांधील माशी चावली, अशा वेळी झेंडूच्या फुलांची पेस्ट त्या ठिकाणी लावावी। जर तुमचा घोळाना फुटला, नाकातून रक्तस्राव होत आहे, यालाच एपिस्टेक्सिस असं म्हणतात, अशा वेळी झेंडूच्या फुलांचा रस त्या ठिकाणी लावावा, किंवा झेंडूच्या झाडाची जी पानं असतात त्याचा फ्रेश रस काढून घ्यावा आणि 2-2 थेंब ते नाकामध्ये टाकावं। त्यामुळे नाकातून येणारा रक्तस्राव कमी व्हायला मदत होते।